बेडवरील कांदा लागवड कशी करावी, संपूर्ण मार्गदर्शन। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याची लागवड करताना अधिक उत्पादन आणि चांगल्या दर्जाच्या कांद्याची मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकऱ्याची असते। आजच्या या व्हिडिओत आपण पाहूया की बेडवरील कांदा लागवड कशी करावी, कोणत्या पद्धतीने चांगला उत्पादन मिळवता येतो, त्याची देखभाल कशी करावी। हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बेड तयार करणे, जमिनीची तयारी। सर्वप्रथम मातीचे योग्य नांगरट करा आणि तण, गोटे व इतर अडथळे दूर करा। नंतर 4 ते 5 दिवस माती मोकळी ठेवा, जेणेकरून त्यातील कीटक नष्ट होतील। बेडची माप 4 बाय 5 फूट रुंदीचे आणि 1.5 ते 2 फूट उंचीचे बेड तयार करा। 2 बेडच्या मध्ये पाण्याच्या प्रवाहासाठी 1 फूट रुंदीची गटार तयार ठेवा। सेंद्रिय खत, बेड तयार करताना त्यात सेंद्रिय खत मिसळा। हे मातीला पोषण मिळवून देते आणि कांद्याच्या मुळांना मजबूत बनवते। कांदा लागवडीसाठी रोपे निवडणे आणि लावण्याची प्रक्रिया। उत्तम दर्जाचे रोप निवड। उगवलेल्या रोपांपैकी 10 ते 12 सेंटीमीटर उंच असलेले आणि ताजी तवाने रोपे निवडा। लागवडीसाठी अंतर, बेडमध्ये 6 ते 7 इंच अंतरावर रोपे लावा, जेणेकरून कांद्यांना पूर्ण विकसित होण्यासाठी जागा मिळेल। लावण्याची खोली, कांद्याचे रोप 1 ते 1.5 इंच खोल लावा। लक्षात ठेवा की रोपे अधिक खोल लावू नयेत, कारण यामुळे वाढ मंदावू शकते। पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन। पहिलं पाणी देणे, लागवड केल्यानंतर लगेच पाणी देणे आवश्यक आहे, पण पाणी प्रमाणात द्या। जास्त पाणी दिल्यास कांद्याच्या मुळांना नुकसान होऊ शकते। ड्रिप सिंचाई पद्धत, बेडवरील लागवडीत ड्रिप सिंचाई खूप उपयुक्त ठरते, कारण त्यामुळे थेट पाणी मुळापर्यंत पोहोचते। खत व्यवस्थापन, 15 दिवसांनी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असणारी खतं द्या। यामुळे कांद्यांची वाढ चांगली होते आणि उत्पादकता वाढते। तण नियंत्रण आणि रोग प्रतिबंध। तण व्यवस्थापन, वेळोवेळी तण काढत राहा, कारण तण कांद्याच्या मुळासाठी आवश्यक पोषण शोषून घेतात। रोग नियंत्रण, कांद्याच्या पानांवर पिवळसर डाग दिसल्यास कीटकनाशक फवारणी करा। तसेच तांबे रोग आणि थ्रिप्स सारख्या रोगांपासून संरक्षणासाठी नियमित जैविक कीटकनाशक फवारणी करा। कांदा काढणी आणि साठवण। काढणीची तयारी, कांदा तयार झाल्यानंतर म्हणजे 3 ते 4 महिने लागवडीनंतर पानं पिवळी पडल्यावर कांदा काढावा। साठवण पद्धती, कांदा काढल्यानंतर 10 ते 15 दिवस सावलीत ठेवा, जेणेकरून त्याचं सेल्फ लाईफ वाढेल। बेडवरील कांदा लागवडीत या पद्धतीचा वापर करून आपण उत्पादन वाढवू शकतो। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, जेणेकरून असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद।